नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मुंबई उच्च न्यायालयाची भरती काही महिन्यांपूर्वी आलेली आहे आणि आता 26 एप्रिल 2026ला मुंबई उच्च न्यायालयाचा पेपर आहे. दोन्ही पदांकरिता म्हणजेच लिपिक आणि शिपाई या दोन्ही पदांकरिता पेपर आहे. तर आता आपल्याला या उरलेल्या 26 दिवसात म्हणजे 25 दिवसात अभ्यास करायचा आहे. तर या 25 दिवसात अभ्यास होईल का? काही जणांचा अभ्यास झालेला असेल तर या उरलेल्या 25 दिवसात काय करायचं आहे आणि ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांनी या उरलेल्या 25 दिवसात काय करायचं आहे? तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला आत्तापर्यंतचे मुंबई उच्च न्यायालयाचे जे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण कधी बघितल्यात का? त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत? काय पॅटर्न आहे? कोणत्या विषयांवर जास्त भर दिलेला आहे? चालू घडामोडी आहेत का? तर ह्या प्रश्नांचं या विषयांचं विश्लेषण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा मी 2018 पासून जोपर्यंत उच्च न्यायालयाचे पेपर माझ्याकडे आलेले आहेत तर त्या 2018 ते 2025 पर्यंत पूर्ण विश्लेषण केलेलं आहे. आणि या 2018 ते 25 दरम्यान जे उच्च न्यायालयाचे 3 ते 4 पेपर्स झालेले आहेत, जास्त उच्च न्यायालयाचे आतापर्यंत पेपर झालेले नाहीत, परंतु जे 3-4 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत आपल्याकडे आहेत अवेलेबल, त्याच्यामधून काही तुमच्याकडे पॉईंट्स घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो हे ॲप आहे दिग्विजय अकॅडमी या नावाने. तर सर्वात प्रथम हे तुम्ही ॲप डाउनलोड करा. याच्यामध्ये तुम्हाला उच्च न्यायालय भरतीसाठी महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे तर ती टेस्ट सिरीज जॉईन करा. आपले सर्व प्रश्न पहिल्या टेस्टपासून शेवटच्या टेस्टपर्यंत सोडवा. ते सोडवल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त अजून कॉन्फिडन्स येईल आणि पेपरला जास्त मार्क मिळतील तुम्हाला. सर्वात पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्रावर आणि भारतातील धरणांवर प्रश्न आलेले आहेत. तर अलीकडेच मागच्या वर्षी 2025ला हिराकुंड धरणावर प्रश्न आलेला होता. त्याआधी गोदावरी जायकवाडी धरणावर प्रश्न आलेला होता. तर या अशाच पद्धतीमध्ये यावर्षीसुद्धा धरणांवर प्रश्न येणं साहजिक आहे. साहजिक म्हणजे 100% येणार, परंतु ते कुठलं धरण असणार, काय असणार याबद्दल आपण प्रश्न टेस्ट सिरीजमध्ये असू द्या किंवा यूट्यूबवर असू द्या दिलेले आहेत. महत्त्वाची धरणं करून जायचं आहे आणि त्यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच राष्ट्रीय उद्यान, अलीकडेच राष्ट्रीय उद्यानांची संख्या वाढत जात आहे. मध्य प्रदेशमध्ये असतील किंवा भारतात इतर या कोणत्या ठिकाणी कोणते राष्ट्रीय उद्यान असतील त्याच्यावर आपल्याला चालू घडामोडी संदर्भात सुद्धा येऊ शकते आणि भूगोल संदर्भात सुद्धा राष्ट्रीय उद्यानावर प्रश्न येऊ शकते. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर महाराष्ट्रातली कुठली परीक्षा असेल त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रश्न असतात म्हणजे असतात. त्यांची राजधानी कोणती, त्यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला, इसवी सन कधीमध्ये झाला, या सर्व घटनांवर आपल्याला एक नजर टाकायचीच आहे. तर सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन परिचय माहीत आहे, परंतु त्यातही आपल्याला काही तारखा, इसवी सन हे लक्षात ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला परीक्षेत प्रश्न चुकले नाही पाहिजे, किंवा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे तर चुकले नाही पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा पॉईंट आहे आपल्याला महत्त्वाच्या संस्था आणि त्याचे संस्थापक. इतिहासामध्ये खूप काही महान क्रांतिकारक झालेले आहेत, महान नेते झालेले आहेत ज्यांनी आपल्या समाज सुधारणांसाठी, राष्ट्रीय चळवळीसाठी अनेक संस्था स्थापन केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला जे की निवडक समाजसुधारक आहेत महाराष्ट्रातील आणि भारतातील, त्यांनी त्यांच्या ज्या संस्था स्थापन केलेल्या आहेत, जसं की सत्यशोधक समाजाची स्थापना 1873मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. तर इतर लोकमान्य टिळक असतील, दादाभाई नौरोजी असतील, त्याच्यानंतर नानाशंकर शेठ आणि काही इंग्रज अधिकारी ज्यांच्या या संस्थांमध्ये सामील होते, राष्ट्रीय काँग्रेस, इतर कुठलीही संस्था, आपल्याला त्यांचे संस्थापक आणि ती संस्थेचं नाव काय होतं, इसवी सन कधीमध्ये त्या संस्थेचं स्थापना झाली आणि त्याचं एखादं मुखपत्र असेल तर ते माहिती पाहिजे. जास्त डीपमध्ये नाही, परंतु वरवर आपल्याला या गोष्टी माहिती पाहिजेत. विज्ञान, शोध आणि शास्त्रज्ञ. तर बघा विज्ञानावर महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात. अलीकडेच पेनिसिलिनचा शोध कोणी लावला आहे, तर अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी लावला आहे. तर विज्ञान असतील त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, कोणत्या रोगाची काय लक्षणं आहेत किंवा कोणता रोग कोणत्या कशाच्या प्रादुर्भावामुळे होतो असं विचारतात. किंवा डॉट्स मागं विचारला होता की क्षयरोगासाठी कोणता उपचार आहे, तर डॉट्स. तर बघा उपकरण, एकक आणि यंत्र. तर सांगायचं म्हणजे की हवेचा दाब कशामध्ये मोजतात, तर मिलीबार या एककामध्ये मोजतात. भूकंप रिश्टर स्केलमध्ये मोजतात. तर कशामध्ये मोजतात, उपकरण काय म्हणजे एकक काय आणि यंत्र काय हे विचारतात. म्हणजे एकक उपकरण हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यासोबतच महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचं कॅबिनेट असतील किंवा इतर काही खात्याचे मंत्री असतील, राज्यपाल, मुख्यमंत्री यांचं कलम किती आहे, सध्या कोणत्या पदावर व्यक्ती बसलेला आहे, तर हे माहिती पाहिजे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय, जसं की अमेरिकेकडेच इराण इस्रायल युद्ध सुरू आहे, त्याच्यामध्ये इराणची राजधानी काय असं विचारतील, तर इराणची राजधानी तेहरान आहे. मागच्या वेळी युक्रेन रशिया युद्ध चालू होतं, युक्रेनवर प्रश्न आला होता. तर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर जास्त नाही एखादा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. तर बघा मित्रांनो, आपल्याला एवढे महाराष्ट्रातील संत आणि ग्रंथसंपदा, जसं की संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, यांचं मूळ गाव कोणतं, यांचं जन्मगाव कोणतं, यांनी कोणते ग्रंथ लिहिलेत, तर आपल्याला परीक्षेत विचारतात म्हणून नाही, तर आपण महाराष्ट्रातले आहोत आणि महाराष्ट्रातील सर्व संतांचे कोणते ग्रंथ आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. माहिती आहेत सुद्धा, फक्त परीक्षेच्या आधी आपल्याला एकदा बघून जायचं आहे. यूट्यूबवर मी यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, या सर्व पॉईंट्सवर व्हिडिओ बनवलेले आहेत.
तर या 25 दिवसामध्ये तर हे सर्व डबल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. एका पॉईंटवर आपण एक व्हिडिओ बनवत जाऊ, जेणेकरून हे 30 प्रश्नांची सिरीज जी आहे, जसं की शिपायाला 30 प्रश्न येतात आणि ह्यांना 90 प्रश्नांचा जो कालखंड वेळ आहे, 90 मिनिटं आणि 90 प्रश्न लिपिकसाठी, तर दोन्हीसाठी फायदा होईल. सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न असणं बंधनकारकच असल्यासारखं आहे, कारण पेपरच त्यांचा आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय यांचे कलम काय आहेत, मुख्य न्यायाधीश यांची संख्या किती असते, सर्वोच्च न्यायालय यांची निवड कोण करते, सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या चालू घडामोडीवर सिरीजच चालू करावं लागणार आहे, कारण तुम्ही इतर कुठल्याही पुस्तकातून इकडून जर वाचलं असेल तर ते ठीक आहे, ते पण लक्षात असू द्या. अदरवाईज आपण यावर व्हिडिओ बनवलेले आहेतच. त्यासोबतच मराठी व्याकरणाचे सुद्धा आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. मराठी व्याकरणामध्ये वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, समानार्थी, विरुद्धार्थी, सोपे पॉईंट्स आपल्याला याच्यामध्ये करून जायचे. जास्त डीप येत नाही. लिपिकसाठी 10 मार्काला मराठी आहे, तिथं थोडं विचारतात डीप लेवलला, परंतु शिपाई लेवलला जास्त विचारत नाहीत, वरचे प्रश्न विचारतात. महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न येतात मित्रांनो. बघा, कोकण किनारपट्टी असतील, सह्याद्री असेल, पर्जन्य, हवामान आणि ओव्हरऑल महाराष्ट्राचं प्रशासकीय भूगोलावर काही प्रश्न येतात. जसं की बघा, कोकणावर मागं आला होता की 7 जे जिल्हे आहेत कोकण किनारपट्टीला, त्याच्यापैकी सर्वात जास्त सागरी सीमा कोणत्या जिल्ह्याला लागली आहे, तर रत्नागिरी. तर असे काही प्रश्न येतील. थंड हवेचे ठिकाण विचारतील, सर्वात उंच पर्वत विचारतील. आता अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते, गुरु शिखर. तर या अशी प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. एखाद्या नदीची लांबी विचारतील, तर धरणं विचारतील. महाराष्ट्रातील काही राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील असतील तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला येतात. तर आपल्याला एवढे प्रश्न करून जायचे. तर बघा, यासाठी आपली टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. तर या टेस्ट सिरीजमध्ये महत्त्वाचं म्हणजे की आपण 11 टेस्ट सिरीज ठेवलेले आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 30 प्रश्न आहेत. टोटल 360+ जास्त प्रश्न आहेत मित्रांनो. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, तर प्ले स्टोअरवर दिग्विजय अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं. याच्यामध्ये बघा, तर ही टेस्ट पहिल्या टेस्टपासून शेवटच्या टेस्टपर्यंत सगळे प्रश्न सोडा. खूप महत्त्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर आपले काही पॉईंट्स राहिले तर बघा, याच्यामध्ये हे स्क्रीनशॉट मारून सुद्धा ठेवा. टेलिग्रामवर याची PDF तुम्हाला पाहायला मिळणार आहे.